शेवटी लायकी दाखवलीसच ना ताई, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. सिद्धेश काय बोलतोस हे? अहो काय झालं, ओरडता कशाला? ओढून आता काय करू, मी बाहेर गेल्यानंतर या दोघींनी तुला किती कामं लावलीत ना, हे सगळं भाविकांनी फोन करून सांगितलंय मला. हे दादा कुठे आहेस रे तू? तुला माहिती आहे आईने आणि ताईने इथे वहिनीला किती कामाला लावले ते. तू लवकर घरी ये ना प्लीज. ठीक आहे निघते. मला पण इथे राहायची काही हाऊस आली नव्हती. तुझ्या बायकोची काळजी वाटत होती म्हणून मी इथे आली होती. काळजी आणि तू, अगं जिथं आईने काळजी केली नाही तिथं बहीण काय करणार. जाऊ दे सोड, तुला नाही कळणार. चल आई मी जाते. नाही ना थांब, याला सत्य काय आहे ते आज समजलंच पाहिजे. सत्य? अजून काय सत्य समजायचे आई? जे काही सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. तुला काय माहित असणार रे, कारण बाळंतपण बाईचं होतं, पुरुषाचं नाही. म्हणजे जे काय मी करतोय ना ते पल्लवीच्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी करतोय. नॉर्मल डिलिव्हरीसाठी? आई काय पण बोलू नकोस हा. हो सिद्धेश, आई जे काय बोलते ते बरोबर बोलते. बाबा काय बोलताय हे? नॉर्मल डिलिव्हरीसाठी घरात थोडंफार काम करणं गरजेचं असतं. पण हे तुम्हाला कसं माहिती? अरे हॉस्पिटलमध्ये काकांना बघून झाल्यावर मी आजीला भेटायला गेलो. काय रे सुधाकर, सोनबाईला 8वा महिना आहे ना? हो ताई. तिला आता घरातली सगळी कामं करायला सांग, तेव्हा तिची नॉर्मली डिलेवरी होईल. म्हणून ताई आणि आई पल्लवीसाठी जे करताय ते योग्य आहे. अहो ह्यांचं सर्वांचं बरोबरच आहे. आज माझं डॉक्टरांशी बोलणं झालं, ते पण हेच म्हणाले, जर नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल ना तर घरात थोडंफार काम करावंच लागेल. म्हणजे आई आणि ताई योग्य आहेत. चल आई येते मी. ताई थांब, चुकलो मी, बायकोच्या प्रेमापोटी बोललो. मला नव्हतं माहीत नॉर्मल डिलिव्हरीसाठी घरात थोडंफार काम करावं लागतं, पण आज तुमच्यामुळे समजलं. आई माफ कर मला प्लीज, नको जाऊन.